आंबेगाव तालुक्यातील वळती गावच्या सप्त्याला यंदा 50 वर्ष पूर्ण झालेत. हो. यंदाचं नियोजन कसं असणार आहे? कार्यक्रमांची रूपरेषा कशी असणार आहे? हां, तसं पाहिलं तर 1977 साली हरिभक्त परायण गुरुवारे कोंडाजी बाबा डेरे आणि स्वामी मोहन गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 1977 साली या ठिकाणी मूर्तींच्या स्थापना झाल्या आणि तिथून पुढं सप्ताह या ठिकाणी चालू झाला. पण त्याही अगोदर 1964 साली हे मंदिर उभारलं. त्यानंतर या ठिकाणी त्यावेळेस एवढ्या माध्यमांची रूपरेषा नव्हती आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला एवढा प्रचार प्रसार पण नव्हता. म्हणून या ठिकाणी ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी फक्त टाळं आणि म्हणजे नामस्मरण आणि विना वादन असं करायचे. असे 10 वर्षे झाले. त्यानंतर 1977 साली गावकऱ्यांनी ठरवलं का आपल्याला या ठिकाणी भव्य दिव्य अशा मूर्तीची स्थापना करायची. राजस्थानमधून मूर्ती आणल्या आणि वाजत गाजत भोकरीमधून त्या मूर्ती इथपर्यंत वाजत गाजत आणल्या. बाबांच्या हस्ते स्वामींच्या हस्ते मूर्तीची स्थापना झाली आणि त्यानंतर अखंडपणे हा सप्ताह त्याच भक्तिभावाने चालत राहिला. 2001 साली या ठिकाणी ग्रामस्थांनी परत निर्णय घेतला आणि रौप्य महोत्सव साजरा केला. तो सुद्धा भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला आणि त्यानंतरही सप्ताह समजा या ठिकाणी चालतच राहिला आणि चालत राहिल्यानंतर ह्या वर्षी 2026 साली एक वर्षापूर्वी ज्यावेळेस 49वा सप्ताह चालू झाला त्यावेळेस गावाने असा मानस केला का पुढच्या वर्षी आपल्याला सुवर्ण महोत्सव करायचा आहे आणि तो करीत असताना तो भव्य दिव्य स्वरूपात करायचा आहे. त्या निमित्ताने गावातील जे काही सर्व आमचे या ठिकाणी मार्गदर्शक आहेत त्यांनी 6 महिन्यापूर्वीच आम्हाला या ठिकाणी कल्पना दिली आणि 6 महिन्यापासून संपूर्ण गाव या ठिकाणी कामाला लावलं आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा महाराज ठरवणे, इतर जे स्वयंपाक वगैरे आहेत ही जी सर्व कार्यक्रमाची रूपरेषा 6 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत. आता जवळजवळ 1 महिन्यापासून दररोज या ठिकाणी नियोजनाच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगा होतात आणि त्या मिटिंगांमध्ये दररोजचा कार्यक्रम ठरवला जातो. आज पूर्णपणे या ठिकाणी वळती गाव संपूर्ण तरुण असतील, महिला असतील, वृद्ध असतील, हे सर्व गाव आज ह्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि पूर्णपणे तयारी सज्ज झालेली आहे आणि त्या पद्धतीनं 18/8 ते 26/8 या दरम्यान आमचा या ठिकाणी सुवर्ण महोत्सव होणार आहे. त्या सुवर्ण महोत्सवाची 18/8 मंगळवारी या ठिकाणी गुरुवर्य राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि विनापूजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या सप्त्याला सुरुवात होणार आहे आणि तो नंतर संध्याकाळी स्वर भास्कर महादेव महाराज पैठणकर यांचं कीर्तन होणार आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांच्या आग्रहास्तव जे काही या कृष्णकृपांकित विकासानंद महाराज मिसाळ यांचं या ठिकाणी आम्हाला शिवमहापुराण कथा ऐकायची होती आणि आम्ही त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर सकाळी 10 ते 12 या ठिकाणी शिवमहापुराण कथा ठेवण्यात आलेली आहे. मंगळवार दिनांक 19/8/2026 रोजी या ठिकाणी सकाळी 10 ते 12 हरिभक्तपरायण कृष्णकृपांकित गुरुवारे कृष्णकृपांकित विकासानंद महाराज मिसाळ यांच्या सुमधुर वाणीमधून महाशिवमहापुराण कथेला सुरुवात होणार आहे आणि 19/8/2026 रोजी संध्याकाळी या ठिकाणी तुकाराम महाराजांचे वंशज जगद्गुरू कान्होबा महाराज या ठिकाणी देहूकर यांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन होणार आहे. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी सकाळी 10 ते 12 20 तारखेला मी भारतीय ही 2 अंकी एकांकिका होणार आहे आणि संध्याकाळी केशव महाराज उगळीकर यांचं कीर्तन होणार आहे. चौथ्या दिवशी याच ठिकाणी 10 ते 12 परत शिवमहापुराण कथा होणार आहे. संध्याकाळी महादेव महाराज राऊत कूट अभंगाचे प्रवक्ते यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. 5व्या दिवशी सकाळी परत शिवमहापुराण कथा होणार आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी कृष्ण महाराज चौरे यांचं जे आजरेकर आणि आंबेकर यांचे फडाचे उत्तराधिकारी पंढरपूर यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि 5व्या दिवशी हरिभक्तपरायण आमचे मार्गदर्शक जनार्दन महाराज राजपूत
यांचं संध्याकाळी कीर्तन होणार आहे. सकाळी नेहमीप्रमाणे या ठिकाणी शिवमहापुराण कथा होणार आहे. परत या ठिकाणी 6व्या दिवशी हरिभक्तपरायण सकाळी कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ यांची कथा होणार आहे. आणि संध्याकाळी एकनाथ महाराज सदगीर जे विश्व हिंदू परिषदेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे त्यांचा हरिकीर्तन होणार आहे. आणि 25 तारखेला सकाळी या ठिकाणी निसर्गोपचार तज्ज्ञ आणि स्वागतजी महाराज तोडकर यांचं आयुर्वेदावर व्याख्यान होणार आहे. आणि संध्याकाळी 3 ते 5 हरिभक्तपरायण कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ यांच्या शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे. संध्याकाळी परत 7 ते 9 हरिभक्तपरायण गो सेवक विदर्भ संजय महाराज पासपोर यांचं जागराचं कीर्तन होणार आहे. आणि 26/8ला सकाळी 8 ते 10 आमच्या संपूर्ण गावातला महिला वर्ग, तरुण, वारकरी, शाळेतील मुलं आणि सर्व भाविक, पंचक्रोशीतील सर्व यांची 8 ते 10 या ठिकाणी ग्रंथ मिरवणूक, ग्रंथदिंडी प्रदक्षिणा होणार आहे. आणि 10 ते 12 वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सांगता होणार आहे. विशेष म्हणजे 25/8/2026 रोजी सायंकाळी संपूर्ण गावांनी महिलांनी असा निर्णय उत्स्फूर्तपणे घेतलेला आहे का आम्ही प्रत्येक घरातून 25 पोळ्या नारायण आणि संपूर्ण पंचक्रोशीला जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांना आम्ही पुरणपोळीचा या ठिकाणी महाप्रसाद ठेवलेला आहे. तो संपूर्ण गावातील महिला या ठिकाणी 25 दर घरातून 25 पोळी आणून तो भव्य दिव्य असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. काल्याचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण गाव हे कार्यक्रम करण्यासाठी सज्ज झालेले आहे. मी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना, ग्रामस्थांना विनंती करतो का हा जो का भव्यदिव्य कार्यक्रम आम्ही आज संपूर्ण गावाने आयोजित केलेला आहे, आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, आम्हाला उपकृत करावं. सकाळ आणि संध्याकाळ दररोज महाप्रसाद होणार आहे, त्याचाही आपण लाभ घ्यावा अशी सर्वांना मी हात जोडून नम्र विनंती करतो. रामकृष्ण आहे.